बालेकिल्ला कोणाचाही असो, भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान. तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचं वक्तव्य. संपवायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडीस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाई यांचा गणेश नाईकांवर पलटवार. गणेश नाईक औकादीमध्ये रहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं. भाजपनं अशा फटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेमधील ज्योती वाघमारे यांचं वादग्रस्त वक्तव्य. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. ठाकरे सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात. आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवार यांचा दावा. कुणी कुणाला बहुमत आमच्याकडे. चंद्रपूर महापालिकेवर 100% काँग्रेसचाच महापौर बसणार, प्रतिभा धानोरकर यांचा दावा. अडीच वर्षांचं महापौरपद देण्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी होती, मात्र आमच्या स्तरावर जे देणं शक्य होईल त्याबाबत 10 नगरसेवकांना आश्वासन दिलं. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केला. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर संजय राऊत भडकले. तर कोणी प्रशंसा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, कोश्यारींचं उत्तर. काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतात. काहींच्या काळात कुणाला पद्मश्री मिळालं याबद्दल मी बोलणार नाही. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतरच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप. वाटलं तर मला सस्पेंड करा. वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. तर माझा असा काही हेतू नव्हता. महाजनांकडनं दिलगिरी व्यक्त. शरद पवारांबद्दल बोलताना संभाजी भिडेंची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड. भिडेंच्या विधानाने नव्या वादाची चिन्ह. अजित पवार यांच्याकडनं पुणे जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांना फोन. दिलेल्या उमेदवाराचं काम करा, अजित पवारांकडनं विनंती. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या उपविभाग प्रमुखाचा मृत्यू. बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रेचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. केडीएमसीमध्ये विरोधी पाकावर बसू, पण भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरेंची भूमिका. नॉट रिचेबल नगरसेवकांच्या विरोधात कारवाईचा इशारा. हिरव्या सापासारखा तडफडण्यापेक्षा भगव्या रंगात या. धर्मांतर करा, तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ. नितेश राणेंचा जलील यांच्यावर निशाणा. हरित क्रांतीमुळे महाराष्ट्र हिरवा आहेच, भगवा फडकवू याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वत्र पसरवू. संजय राऊतांची टीका. अंबादास दानवे थोड्याच दिवसामध्ये आमच्यासोबत दिसतील, उदय सामंतांचा दावा. तर सामंतांनी त्यांच्याकडे येण्याची प्रोसेस विस्तृतरित्या सांगावी, दानवेंचा टोला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च. नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्ग ठप्प. 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. कर्तव्यपथावर भव्य सोहळा. महाराष्ट्राच्या चित्ररथावर बाप्पाचं मन मोहून टाकणारं असं रूप. पालघरमध्ये चिकू बागायतीच्या कुंपणाच्या तारेमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुटकेसाठी धडपड. 2 तासांच्या प्रयत्नानंतर तारेच्या जाळीतून निसटून बिबट्या शिवारामध्ये पळाला. सोनं 1800 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,64,800 तर चांदी 3,60,500 रुपयांवर.